असतील असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय। मी प्रयत्न केले तर माझं स्वप्न पूर्ण होतं, इतकी माझ्यावरती ईश्वराची कृपा आहे असंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय। त्यावेळी आम्ही 5 आमदार निवडून आणले होते। आता तर मी म्हणते 6ला 6 आम्ही आणले। आता ते आमची काय म्हणतात त्याला खिचडी आहे, युती आहे। पण भविष्यात जे होईल त्याप्रमाणे 5ही आमदार त्या भविष्याच्या योजनेप्रमाणे 6ही आमदार आपले असावे आणि खासदारही आपला असावा, ह्याची रणनीतीची सुरुवात मला वाटतं योगेश्वरीच्या साक्षीने आज आम्ही सुरू करत आहोत। यश येईल अपयश येईल हे तुमच्यावर अवलंबून आहे, ईश्वरावर अवलंबून आहे। पण माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण करायला मी सुरुवात करते। चुकीच्या मार्गाने पैसा कमवणाऱ्यांची जागा ही तुरुंगामध्ये असते असा थेट इशारा भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलाय। ज्याची ऐपत 10 पैशांची आहे त्याने 15 पैसे कमवावेत, पण 10 पैशांची ऐपत असताना 100 रुपये कमवण्याचा मोह केला तर त्याचं ठिकाण हे तुरुंगामध्येच असतं असं देखील त्यांनी बोलून दाखवलंय। त्या बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई मधल्या या कार्यक्रमात बोलत होत्या। कृपा करून असे काही असंविधानिक गोष्टी विचारू नका, त्याची जागा इथे नाही। हा काळ वेगळा आहे। आपली परिस्थिती ओळखा, आपली ऐपत ओळखा, त्याच्यात आनंदी राहा। ती ऐपत 10 पैशाची असेल तर 15 पैशाची करायचा प्रयत्न करा। 10 पैशाची ऐपत जो 100 रुपयाची करायला जातो त्याची जागा तुरुंगात आहे। हे मोदीजींनी गेल्या अनेक वर्षात दाखवले की तुम्ही बाबा हे असं आहे, चुकीचे कार्य अपेक्षाच करू नका। छत्रपती संभाजीनगर इथल्या सालारजंग जमिनीच्या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिंदे सेनेचे खासदार संदीपान भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांच्यावरती आणि मीर मेहमूद अली खान यांच्या विरोधामध्ये